नमस्कार. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ करते. नुकतीच होळीचा सण साजरा केला आपण. घरोघरी पुरणाच्या पोळ्या, तेलपोळ्या, पुरण घातलं आपण. तर त्याच्या संलग्न मी पुरणापासून एक पदार्थ करते, वेगळाच पदार्थ करते. पुरण बटाटा डिलाईट असं त्याचं नाव आहे. त्याच्यासाठी फार कमीत कमी पदार्थ लागणार. पुरण तर आपण केलेलंच आहे, तसंच पुरण करायचं आहे. त्या पुरणापासून बटाटा वापरून पुरण बटाटा डिलाईट करते आहे मी. त्याच्यासाठी काय पदार्थ लागणार आहे ते प्रथम बघूया. इथे फक्त 3 पदार्थ लागणार आहेत आपल्याला. बटाट्याचा मावा केलाय मी, तो बटाट्याचा मावा, पुरण, आणखी काजूचे तुकडे आणि आपल्याला तिथे शॅलो फ्राय करायला साजूक तूप लागणार आहे. हे बघा, इथे मी पुरण केलंय. आपण पुरणाच्या पोळीला पुरण करतो तसंच केलंय. इथे मी साखर घालून पुरण केलंय. गूळ घालूनही करू शकता किंवा अर्धा गूळ अर्धा साखर असं घालून पुरण करू शकता. हे इथे जे मी वापरणार आहे पुरण डिलाईटला, ते थोडंसं घट्ट पुरण पाहिजे, म्हणजे चांगलं जास्त होईल. आता इथे मी म्हणजे बटाट्याचा मावा केलाय. त्याच्यामध्ये बटाटे उकळून घेऊन ते सोलून किसलेली. त्याच्यात अगदी थोडा म्हणजे अर्धा चमचा पाऊण चमचा कॉर्नफ्लॉवर घातलाय, कारण हात मिळून यावं आणि चांगलं बांधलं जावं म्हणून. नंतर एक पाव चमचा मिरची पावडर, काहीतरी वेगळी टेस्ट यावी म्हणून, तिखट म्हणून नाही, टेस्ट वेगळी यावी म्हणून. आणि थोडीशी एक पाव चमचा कसुरी मेथी चुरून टाकलेली. आणि आपण गोड पदार्थात जेवढं मीठ टाकतो कणभर तेवढं मीठ टाकून अशा तऱ्हेचा हा गोळा बटाट्याचा करून घेतलाय. नंतर आपल्याला वरती आपण मिठाईला जसे काजू वापरतो तसे हे मी काजू वापरणार आहे आणि साजूक तूप लागणार आहे. आता हे मी कसं करायचंय ते करायला सुरुवात करते. हाताला तूप लावून घेतलंय. असं जरा आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा. थोडासा मोठा घेतला तरी सुद्धा चालेल. आता याचा कप सारखा करून घ्यायचा आहे. हे बघा, असं कप सारखी वाटी करून घेते. तिथे सोडत साजूक तूप घातलंय, म्हणजे ते छान स्वाद येईल त्याला. आता हे पुरणाचं अशी टिकेसारखी करून घ्यायची आणि मग हे ह्याच्यात ठेवायचं असं. हे असं ह्याच्यात आपल्याला तव्यावरती नॉनस्टिकवरती शॅलो फ्राय तुपावरती करून घ्यायचं. ह्याच्यावरती थोडासा बदाम लावून घेऊ आपण. तुम्ही काही लावू शकता. बदाम आहे, काजू आहे, मी काजू लावला आहे. अशा तऱ्हेचे हे डिलाईट्स करून घेते आणि मग त्याला शॅलो फ्राय करायचे. हे बघा, 6 केलेत मी बटाटा आणि पुरणापासून. ते आता शॅलो फ्राय करते साजूक तुपावरती. हे बघा, तूप टाकून घेतलंय, साजूक तूप. आता हे नॉनस्टिकवरती चांगले एका बाजूने करून घ्यायचे, मग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे. तुपावरती होतील बरोबर. मंद गॅस ठेवायचा आणि आता दोन्ही बाजूनी करून घेते. दरेकावरती थोडं थोडं वरनं तूप टाकायचं, म्हणजे जरा स्वादही चांगला येतो आणि दुसऱ्या बाजूने पलटलं ना की ते कुरकुरीत आणि छान होईल. हे बघा, असे दाबून उलटून घेतले. असे दाबले ना की चांगलं असं क्रिस्पी होईल एका बाजूने. आणि उलटून घेतले आता हे बघा, असे छान झालेत. थंड झाले ना तर कुरकुरीत होते. दुसऱ्या बाजूने करून घेते. हे बघा, हे असे काढून घेतलेत. आता लावून आता डिश प्लेटिंग करते. हे बघा, काढून घेतले. हे बघा, तव्यावरनं काढले, छान क्रिस्पी झाले दोन्ही बाजूनी, छान दिसत आहेत ना. हे बाजूनी त्याला बटाटा आहे आणि मध्ये पुरण आहे. आणि हे आपण गरम गरम साजूक तुपाबरोबर सर्व करायची वेगळी डिश आहे. हे बघा, पुरण बटाटा डिलाईट अशी वेगळी रेसिपी केली आहे मी. कशी दिसतीये ती? छान दिसतीये ना. आता ह्याच्यामध्ये हे जे मी पुरण वापरलंय हे मी पुरणाच्या पोळीसाठी होळीसाठी केलं होतं. ते थोडंसं उरलं होतं, मी ट्राय केलंय. तर तुम्ही जर स्पेशली केलं ते तर पुरण जरा गोड करा. गूळ साखर जे काय वापरून तुम्ही पुरण कराल ते जरा जास्त गोड करा. आणि साखर गूळ काही वापरू शकता. त्याच्यामुळे ते जास्त स्वीट डिश असं गोड लागेल. तेवढं फक्त मला सांगायचं होतं. बाकी करायचं असंच आहे बटाटे वापरून. फार सुंदर वेगळा प्रकार आहे. बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल शेवटपर्यंत. कसा काय वाटतोय तुम्हाला? वेगळी डिश वाटली ना, तर करून बघा. आणि मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा कसा काय वाटला तुम्हाला, काय करून बघितला का.
ते नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.